या मुरुड तालुक्यात नाव गाजते कोणाचा, नाव गाजते कोणाचा, या DCB ग्रुपचा गाजते काशीद गावाचा, या DCB ग्रुपचा गाजते काशीद गावाचा, या DCB ग्रुपचा गाजते काशीद गावाचा, या DCB ग्रुपचा गाजते काशीद गावाचा. धन्यवाद प्रितेश. आत्ताच तुम्ही म्हटल्याप्रमाणे जय हनुमान सर्वे विपक्ष जय हनुमान काशीद या दोन संघादरम्यान हा सामना रंगतोय. दोन्हीही संघांना एकामेकांचे प्लस पॉइंट आणि मायनस पॉइंट माहिती आहेत, कारण एकामेकांच्या समोर बऱ्याच वेळा ते खेळलेले आहेत, एकामेकांसोबत सुद्धा बऱ्याच वेळा खेळलेले आहेत. आणि त्या कारणास्तव या घडीला या वेळेला आता सांगणं कठीण आहे की हा सामना कोणता संघ जिंकेल. कारण एका बाजूला आपण पाहतोय ॲज अ आयकॉन म्हणून अजित मोहिते आणि त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत आणि अंगद पाटील ॲज अ आयकॉन म्हणून खेळतायत ते जय हनुमान सर्वे या संघामध्ये. आणि त्याच वेळेस काशीद या संघामध्ये ॲज अ आयकॉन आपण पाहतोय रजत मुंडे आणि शुभम जाधव. शुभम जाधव सुद्धा एक अफलातून असा ऑलराऊंडर आहे. गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, एकट्याच्या जीवावरती एकट्याच्या जोरावरती सामना फिरवण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे आणि तीच क्षमता अजित मोहिते याच्यामध्ये सुद्धा आहे. गोलंदाजीचा जर विचार केला तर निखिल धारवे हा फलंदाज आणि गोलंदाजी सुद्धा अगदी उत्तम करू शकतो, यात तीळ मात्र शंका नाहीये. अंगद पाटील हा सुद्धा फलंदाजी आणि गोलंदाजी चांगल्या पद्धतीने करू शकतो. आता मात्र इथे छोटीशी टीम मीटिंग जय हनुमान काशीद संघाचे संघनायक यांनी घेतलेली आहे. परंतु मी विनंती करेन की आपण लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करा, कारण 5:15 वाजलेले आहेत. यानंतर अजूनही एक सामना आहे आणि महत्त्वपूर्ण सामना असेल, क्वालिफायचा सामना असेल, बक्षिसास पात्र ठरण्यासाठी तो सामना असेल. आणि त्या सामन्यामध्ये जर बॅड लाईट झाली तर मग एका सामन्याला किंवा एका संघाला त्या बॅड लाईटचा त्रास नक्कीच होईल. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा संतोष चौधरी सर आणि त्यांच्या समवेत हेमंत कोळी सर हे काम पाहतात. अगदी उत्तम त्यांनी आत्तापर्यंत काम पाहिलेलं आहे. त्याचप्रमाणे आमचे गुणलेखक दरणे गुरुजी चालता बोलता एक कॉम्प्युटर आमच्या बाजूला आहे. सर्व अपडेट्स आपण पाहतोय ते आम्हाला देत आहेत. मग चौकार किती मारले, षटकार किती मारले, विकेट्स किती गेल्या किंवा धावबाद स्वरूपात किती खेळाडू बाद झाले. डॉट चेंडू आपण पाहतोय आतापर्यंत 129 टाकले गेलेले आहेत. सॉरी 228 डॉट चेंडू आतापर्यंत टाकले गेलेले आहेत. त्याचप्रमाणे 123 षटकार आतापर्यंत मारले गेलेत. 85 चौकार आतापर्यंत ठोकले गेलेत आणि 58 चेंडू वाईडच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. त्याचप्रमाणे 27 चेंडू हे नोबॉलच्या स्वरूपात टाकले गेले आणि 22च्या स्वरूपात 23 धावा किंवा 23-22 आपल्याला पाहायला मिळाल्या. त्याचप्रमाणे आत्तापर्यंत 77 विकेट्स गोलंदाजांनी काढलेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्रिफळाचीत 10 आणि त्याचप्रमाणे आत्तापर्यंत जे झेल टिपले गेले ते 51 होते आणि स्टंपिंगच्या आधारे 2 फलंदाज बाद झालेले आहेत. रनआउटच्या स्वरूपात 11 फलंदाज बाद झालेले आहेत.
LBWच्या स्वरूपात 2 फलंदाज बाद झालेले आहेत आणि हिट विकेट मात्र एकच फलंदाज बाद झालेला आहे. त्याचप्रमाणे 14 हे झेल ड्रॉप सुद्धा झालेले आहेत आणि हा सर्व लेखाजोगा आपण पाहतोय आमच्या समोर सादर केलेला आहे. आमचे दर्डे गुरुजी यांनी अगदी साधा सरळ असा माणूस, नक्कीच आमचे मित्र झालेले आहेत. क्रिकेटने आम्हाला काय दिलंय तर दर्डे गुरुजी सारखा एक माणूस दिलाय, मित्र दिलाय. चंद्रकांत शेट्टे सर, जर आपण कुठेही असाल तर आपण व्यासपीठाकडे या. चहाची व्यवस्था झालेली आहे आणि अंपायरचा इशारा आलाय. सामना सुरू होतोय, पॉवर प्लेचा खेळ सुरू होतोय. सन्माननीय जगदीश जंगम सर यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. एक चांगले क्रिकेटचे खेळाडू, त्याचप्रमाणे समालोचक. हे द्वंद्व, हे युद्ध नक्कीच फार महत्त्वाचं असेल, कारण दोन्हीही खेळाडू संपूर्ण महाराष्ट्रात सध्या फॉर्मात आहेत, प्रचलित आहेत आणि मोठे मोठे फटके खेळण्यासाठी ते प्रसिद्ध सुद्धा आहेत. फुल टॉस, लेग स्टंप और आणि यावेळेस उत्तुंग असा षटकार. नो बॉल सुद्धा आहे. ठाण्या वाघाची ललकार, हा गेला बुलंदी षटकार. हॉटेल साईदीपचे मालक मान्य प्रदीप शेठ मुकादम यांचा खणखणीत षटकार. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या? फायर है मैं. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. तो चलिए दोस्तों, मैं आप सभी को ले चलता हूँ इस मैदान पर जहाँ पे पहली गेंद बहुत ही शानदार थी. अच्छी शुरुआत के बावजूद दूसरी गेंद बहुत ही खराब, नो बॉल और उसी के साथ एक छक्का उस गेंद के ऊपर देखने को मिला. और इस मरतबा आउटसाइड दी ऑफ स्टंप चकमा देने का प्रयास काफी हद तक सफल रहे. उसे इनसाइड आउट बनाकर खेलने का प्रयास था, कवर के ऊपर से उड़ाने की कोशिश थी, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं थी, कोई संबंध नहीं था, कोई संपर्क नहीं था. फिर से एक बाहर जड़ में डाल दिया था. अगर बल्लेबाज अजीत मोहिते को रोकना है तो जड़ में गेंदबाजी करनी होगी, ये समझ लिया है गेंदबाज शुभम जाधव ने और बल्लेबाज अजीत को यहाँ पे ब्लॉक किया है. बहुत ही बढ़िया तरीके से गेंदबाजी अब तक की है. एक खराब गेंद जरूर, उस गेंद के ऊपर 7 रन मुफ्त के मिले. कुल मिला के रनों की संख्या 8 रन. 3 गेंदें हो चुकी है, 2 गेंदें डॉट और एक सिंगल रन. और पहली मर्तबा हम देख सकते हैं स्ट्राइक एंड पर निखिल धारवे, मैन फ्रॉम सर्वे. जी हां, इस मर्तबा पटकी हुई गेंद थी मगर मिस टाइम कर गए, पहले ही घूम चुके थे. ताकत का इस्तेमाल था, टाइमिंग बिल्कुल यहां पे मैच नहीं हो पाया और इसी वजह से 1 रन जैसे वैसे दोनों भी बल्लेबाजों ने मुकम्मल कर लिया. रनों की संख्या हो चुकी है 9 रन. पहला ओवर यहां पे अच्छा घटता हुआ अब तक, क्योंकि 4 गेंदों में 9 रन खर्च किए हैं. पैराडाइज विकेट बल्लेबाजों के लिए. जी हां, फिर से एक बार देखिए मजबूर किया ऑफ स्टंप पर स्क्वायर कट करने के लिए. गेंद कवर की दिशा में रोहित कासार के हाथों में, मगर रोहित कासार जब तक उस गेंद को फील्ड करते तब तक दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदलकर 1 रन आसानी के साथ मुकम्मल कर लिया. रनों की संख्या हो चुकी है 10 रन. पहला ओवर प्रगति पर बिना कोई नुकसान, बिना कोई विकेट खोए. जी हां, फिर से एक बार उसी तरह से पहले ही घूम चुके थे. गेंद थोड़ी सी देर बाद आई और बल्ला उनका पहले ही हवा में झूलता हुआ नजर आया. गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं. अंतिम गेंद बिंदी, और बिंदी गेंद के साथ यहां पे अपने ओवर की समाप्ति की है. शानदार ओवर. हालांकि एक ही गेंद पर 7 रन उन्होंने खर्च किए थे, उसके बावजूद मात्र 10 रन खर्च किए हैं शुभम जाधव ने.
अजीत मोहिते जैसे बल्लेबाज उनके सामने थे, निखिल धारवे जैसे बल्लेबाज उनके सामने थे, और उसके बावजूद इस तरह की अगर गेंदबाजी आप करते हो तो प्रशंसा और आपकी चर्चा जरूर होगी। वेल डन शुभम, बहुत ही बढ़िया गेंदबाजी। और इस मर्तबा नए गेंदबाज आए हैं रजत मुंडे, अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके। 30 गज का दायरा अब यहां से हट चुका है क्योंकि ये शायद 4 ओवर का मैच है। 4 ओवर का ये मैच है। देखिए एक डीप स्क्वायर लेग और उसी के साथ एक डीप मिड विकेट, लॉन्ग ऑन, एक लॉन्ग ऑफ और डीप कवर। 5 फील्डर 30 यार्ड सर्कल के बाहर, और उसी के साथ बिहाइंड द विकेट शॉर्ट थर्ड मैन, शॉर्ट फाइन लेग और बैकवर्ड पॉइंट, शॉर्ट पॉइंट। इस तरह से यहाँ पे फील्ड सजाई गई है। पहली गेंद हवा में उछालकर उस गेंद को खेला, बॉलर के सर के ऊपर से गेंद हवाई सफर करती हुई सीमा रेखा के बाहर। 6 रनों के लिए अजीत के बल्ले से आता हुआ ये पहला छक्का। हा गेला बुलंदी षटकार हॉटेल साईदीपचे मालक मान्य प्रदीप शेठ मुकादम यांचा खणखणीत षटकार। पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या? धन्यवाद दीजिए, फायर है। धन्यवाद। ये लीजिए, ये तो परोस के दिया है और उसका भरपूर लाभ उठाया। सही नसीहत और सही नतीजा भी। गेंद डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर। फिर से एक बार बैक टू बैक अजीत के बल्ले से आता हुआ करारा छक्का। फायर है मैं। रजत मुंडे को वक्त रहते हुए यहाँ पे संभलना होगा क्योंकि अजीत मोहिते उनके सामने है। अजीत मोहिते तूफानी फॉर्म में है। लगातार इस मैदान पर उन्होंने 4 आधे शतक अपने नाम किए हैं, एक वर्ल्ड रिकॉर्ड कायम किया है। जी हाँ, ये लीजिए, फिर से एक बार बैकफुट पर जाकर उस गेंद के ऊपर जोरदार प्रहार किया और फिर से एक बार वही नतीजा, वही लाजवाब यहां पे नसीहत दी है। बैक टू बैक तीसरा छक्का। और छक्कों की हैट्रिक लगाने वाले ये 6ठे खिलाड़ी बन चुके हैं। अजीत मोहिते ने 3 गेंदों में ही 18 रन जुटा लिए हैं। फिर से एक बार अक्रॉस द लाइन, आड़े बल्ले से पोजीशन में आए थे मगर गेंद को सही अंदाज में यहाँ पे परख नहीं पाए, उससे पिक नहीं कर पाए और इसी वजह से गेंद वहीं पे लुढ़कती हुई नजर आई। गेंद बल्ले के तकरीबन ऊपरी हिस्से पे लगी थी, किनारे पे लगी थी और इसी वजह से रन लेने की कोई भी गुंजाइश नहीं। रजत मुंडे को इसी तरह की गेंदबाजी करनी होगी तब जाके यहाँ पे बच सकते हैं। जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंद। इस मर्तबा अच्छा स्ट्रोक जरूर है मगर डीप में फील्डर तैनात रोहित के रूप में। रोहित की बहुत ही बढ़िया फील्डिंग, अच्छा थ्रो, मगर इसके बावजूद दोनों भी बल्लेबाजों में अच्छा तालमेल, अच्छी रनिंग बिटवीन द विकेट और आंखों आंखों में इशारा, और इसी वजह से दूसरा रन पलक झपकते ही यहाँ पे मुकम्मल होता हुआ। इन 2 रनों के साथ रनों की संख्या हो चुकी है 30 रन, बिना कोई नुकसान, बिना कोई विकेट यहाँ पे खोकर। सलामी बल्लेबाजों की जोड़ी और उनकी साझेदारी यहाँ पे पनप रही है। अब तक 30 रनों की शुरुआत। हवा में गेंद, रोहित कासार उस गेंद के नीचे। ओहो, रोहित कासार का जजमेंट पूरी तरीके से असफल, पूरी तरीके से चक गए, कुछ समझ में नहीं आया उनको और उनके हाथों से ये कैच ड्रॉप हुआ। अजीत मोहिते जैसे बल्लेबाज को यहाँ पे जीवन दान मिला है। देखिए, अक्सर कहा जाता है कि किस्मत अक्सर बहादुरों का साथ देती है। जी हाँ, पानी, मैदान में पानी की सख्त ज़रूरत है। मैं गुजारिश करना चाहूँगा जल्दी से जल्दी पानी लेकर मैदान में जाइए। चलिए, वॉलेंटियर्स, स्वयंसेवक, देखिए घोले सर खुद जाते हुए, बहुत बहुत शुक्रिया घोले सर। और ये आप बहुत ही पुण्य का काम कर रहे हैं, इसमें कोई शक नहीं है। किसी भी इंसान को पानी पिलाना एक पुण्य का काम। रनों की संख्या हो चुकी है 33 रन। अजीत मोहिते खेल रहे हैं 31 रन बनाकर।
एक नो बॉल के रूप में रन आया है और एक 22 के रूप में रन आया है। निखिल धारवे ने अब तक खाता नहीं खोला, 2 गेंदों का सामना किया है। पहले ओवर में 10 रन और दूसरे ओवर में 23 रन खर्च किए हैं रजत मुंडे ने। हालांकि रजत का ये ओवर काफी खर्चीला, काफी महंगा, मगर ये अगर कैच होता तो ये सारी उनकी गलतियां माफ हो सकती थी और उन्होंने एक सुनहरा मौका भी दिया था उनके टीममेट्स के लिए, उनके संग सहकारियों के लिए, मगर रोहित कासार उस कैच को जज नहीं कर पाए। हालांकि रोहित कासार बहुत ही अच्छे खिलाड़ी है, मगर देखिए अक्सर मैं कहता हूं सड़क कितनी भी साफ हो धूल तो हो ही जाती है और खिलाड़ी कितना भी अच्छा हो भूल तो हो ही जाती है। यहाँ पे भूल हो चुकी है, मगर बहुत ही बड़ी भूल। तीसरे ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं। आकेश कदम, लास्ट मैच के हीरो, लास्ट मैच के मैन ऑफ द मैच, काशिद के विराट कोहली। एक हैंडसम और होशियार पर्सनैलिटी, मगर उनके सामने अजीत मोहिते जैसी बड़ी चुनौती है। जी हां, फुल टॉस गेंद जरूर थी और सीधे बल्ले से बॉलर के सर के ऊपर से खेलने में कामयाब रहे अजीत। मोहिते के बल्ले से आता हुआ फिर से एक बार करारा चौका। पाहुणी मोका हा गेला चौका। कासार खानावळीचे प्रोप्रायटर मान्य प्रतीश शेठ कासार यांचा सनसनीत चौका। फील्डिंग में थोड़ी सी यहाँ पे तब्दीली कर चुके हैं। ईश्वर चाचे को हम देख सकते हैं डीप कवर की दिशा में तैनात किया है और रोहित कासार को लॉन्ग ऑफ की दिशा में, और हम देख सकते हैं कि शुभम जादव लॉन्ग ऑन की दिशा में। जी हाँ, इस मरतबा खराब गेंद ऑफ स्टंप के बहुत ही बाहर, अंपायर जी का इशारा नो बॉल का। नो बॉल के रूप में 1 रन अतिरिक्त यहाँ पे मिलेगा। संजीत खोपकर की बहुत ही बढ़िया फील्डिंग बिहाइंड द विकेट। इस तरह की गेंदबाजी को फील्ड करना, इस तरह की गेंद को फील्ड करना इतना आसान नहीं होता, मगर चौकन्ने थे, चुस्त और फुर्तीले भी। ये लीजिए आकेश कदम, मगर ये शायद फ्री था सर। यस, ये देखिए किस्मत ने फिर से एक बार अजीत मोहिते का साथ निभाया है। ईश्वर ऊपर वाला जब भी देता है तो छप्पर फाड़ के देता है। अजीत मोहिते मन ही मन में, दिल ही दिल में ऊपर वाले का शुक्रिया अदा करते हुए, क्योंकि पूरी तरीके से चक गए। बिल्कुल गेंद उन्हें समझ नहीं आई थी, अंदाजे से उसे अक्रॉस द लाइन खेला था, अंधाधुंध बल्ला चलाया था, मगर गेंद सीधा स्टंप से जाके टकराई थी, खंबा उखाड़ दिया था। जी हाँ, फिर से एक बार बहुत ही बढ़िया गेंद, मगर लॉन्ग ऑफ की दिशा में रोहित कासार इस मरतबा कोई भी गलती नहीं करते हुए उस गेंद को फील्ड करने में कामयाब रहे और बल्लेबाजों ने इस बीच मात्र 1 रन मुकम्मल करने का अवसर था। 39 रन हो चुके हैं तीसरा ओवर प्रगति पर। आकेश कदम ने अब तक बल्लेबाजों को थामे रखा है, बल्लेबाजों को रोक के रखा है, बहुत ही बढ़िया गेंदबाजी अब तक की है। अगर एक नो बॉल अगर वो छोड़ दे तो सही मायनों में बहुत ही बढ़िया शुरुआत की है। जी हाँ, देखिए फिर से एक बार बहुत ही बढ़िया गेंद थी, मगर उसे खाली क्षेत्र में खेल दिया था। धीरे धीरे गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रनों के लिए। पाहुणी मोका हा गेला चौका। कासार खानावळीचे प्रोप्रायटर मान्य प्रतीश शेठ कासार यांचा सनसनीत चौका। और इस चौके के सहायता से रनों की संख्या हो चुकी है 43 रन, 43 रन ऑन अ स्कोर कार्ड। फिर से एक बार आकेश कदम हवा में जरूर है, गेंद फलक में है और जान हलक में, और इस मरतबा रोहित कासार ने किसी भी तरह की गलती नहीं की और निखिल धारवे मैदान से बाहर आएंगे। संधी साधनी थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट। सागर टुरिस्ट होमचे प्रोप्रायटर मान्य संजय शेठ खोपकर यांची बळीची टाळी। धन्यवाद डीजे।
5 गेंदों में अब तक 10 रन खर्च किए हैं आकेश ने और एक महत्वपूर्ण बल्लेबाज निखिल धारवे को चलता किया है, उनका विकेट अपने नाम किया है। बहुत ही बढ़िया गेंदबाजी अब तक की है, मगर अजीत मोहिते जब तक बल्लेबाजी करेंगे। ओहो, आखिरकार खंबा उखाड़ दिया अजीत मोहिते। बैक टू द पैवेलियन। वाह भाई वाह। सर और उसी के साथ चंदू शेट्टी सर, ये आज का दिन और ये आज का मैच आकेश कदम जिंदगी भर नहीं भूलेंगे, क्योंकि अजीत मोहिते जैसे बल्लेबाज को एक ही ओवर में 2 मरतबा बोल्ड किया है। वाह, देखिए तालियों की गड़गड़ाहट यहाँ पे सुनाई दे रही है अजीत के लिए भी और उसी के साथ आकेश के लिए भी। आकेश ने क्या कमाल की गेंदबाजी की है, क्या स्पेल था, क्या आज उनका रूप था, आज उनका रंग था, आज अलग ही मूड नजर आ रहा था। वाह, कंट्रोल किया है उन्होंने, क्योंकि पहले ओवर में 10 रन आए थे। शुभम जादव ने बहुत ही बढ़िया शुरुआत दी थी, मगर रजत मुंडे काफी खर्चीले और महंगे साबित होने के बाद ये जरूरी था आकेश कदम को कि अपनी टीम की नैया फिर से एक बार जो डूबती हुई गहरी नदी में दिख रही है उसे साहिल पर लगाया जाए। नए गेंदबाज ईश्वर सासे, बहुत ही बढ़िया गेंद के साथ ईश्वर ने भी शुरुआत की है। ईश्वर एक चतुरस्र खिलाड़ी है, गेंदबाजी हो, बल्लेबाजी हो, समालोचन हो, अंपायरिंग हो, हर एक मोर्चे पर यह खिलाड़ी हमेशा साथ देता है। बहुत ही कोऑपरेटिव रहते हैं, बहुत ही अच्छे इंसान है। देखिए आज फिर से एक बार लास्ट मैच में उन्होंने बहुत ही बढ़िया गेंदबाजी की थी और फिर से एक बार अच्छी गेंदबाजी करने की जिम्मेदारी ईश्वर सासे के ऊपर। जी हाँ, फिर से एक बार अच्छी गेंद, शानदार गेंद, बिल्कुल बड़ा स्ट्रोक लगाने का यहाँ पे मौका नहीं है किसी भी बल्लेबाज के पास। पहली गेंद के ऊपर 2 रन, दूसरी गेंद के ऊपर मात्र 1 रन। अब यहाँ पे रनों को सुखा दिया है। रन एक रन के लिए यहाँ पे मेहनत और जद्दोजहद जारी है। 46 रन ऑन स्कोर कार्ड। अंतिम 4 गेंदें हैं, क्या अंतिम 4 गेंदों में बड़े स्ट्रोक आएगा? ये लीजिए जिसकी मैं बात कर रहा था, जैसे ही गेंद स्लॉट में और उसे पहुंचा दिया है राज धारवे ने पार्किंग लॉट में। ही राज धारवे के बल्ले से आता हुआ ये छक्का, और सभी यहाँ पे क्रिकेट के दीवाने हो चुके हैं हक्का बक्का, क्योंकि ये बहुत ही कम हाइट के और उसी के साथ एक साधारण सी कदकाठी नजर आ रही है, मगर फिर भी देखिए बड़े स्ट्रोक यहाँ पे लगाने की क्षमता है। अच्छा टाइमिंग है उनके पास और इसी वजह से पहली गेंद पर इस छक्के के साथ आगाज किया है और अपने इरादे भी स्पष्ट किए हैं और मैं किस तरह का बल्लेबाज हूं ये बताने की कोशिश। ईश्वर सासे के ऊपर मनोवैज्ञानिक दबाव जरूर होगा। जी हां, इस पर दबा हेलीकॉप्टर चलाया था, मगर आकेश कदम वहां पे मौजूद। लॉन्ग ऑफ की दिशा में अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो। क्या यहां पे रन आउट होने का मौका हो सकता था, मगर अनिकेत साड़ के पूरी तरीके से चक गए और देखते देखते बल्लेबाजों ने यहां पे 3 रन मुकम्मल कर लिए हैं। जहां पे मात्र 1 रन मिलने की संभावना थी, वहां पे बल्लेबाजों को मुफ्त के 2 रन यहां पे मिले। रनों की बेहद जरूरत बल्लेबाजी करने वाली टीम को दिखाई दे रही थी। 55 रन स्कोर कार्ड पर। 2 गेंदें अभी भी इस ओवर की आना बाकी है और इन 2 गेंदों में कितने रन आते हैं ये भी जरूरी होगा इस मैच के रिजल्ट के लिए, क्योंकि अगर बड़े स्ट्रोक आते हैं तो फिर यहां पे बल्लेबाजी करने वाली स्ट्रॉन्ग नजर आएगी टीम। जी हां, ऑफ स्टंप पर सफल होकर स्क्वायर लेग की दिशा में खेलने का प्रयास था, पूरी तरीके से असफल रहे।
गेंद और बल्ले की मुलाकात नहीं, और इसी के साथ ईश्वर चाचे की तारीफ तो बनती है, क्योंकि अंतिम कुछ गेंदों में बिंदी करना, गेंदे बिंदी करना इतना आसान नहीं होता। ईश्वर चाचे ने भी कुछ हद तक यहाँ पे अच्छी गेंदबाजी की है, क्योंकि अब तक देखिए उन्होंने मात्र 12 रन खर्च किए हैं 5 गेंदों में। अभी भी एक गेंद आना बाकी है। अगर इस गेंद को भी बिंदी करते हैं तो ये ओवर भी नबातुल्ला मैं कह सकता हूं, क्योंकि पहले ओवर में 10 रन, दूसरा ओवर काफी खर्चीला, तीसरे ओवर में 10 रन और चौथा ओवर ईश्वर चाचे ने अब तक तो अच्छा किया है। अंतिम गेंद के ऊपर देखिए, ये होता है दबाव, ये होता है प्रेशर, ये होता है मनोवैज्ञानिक दबाव, क्योंकि ये बल्लेबाजों को बड़े स्ट्रोक से अगर वंचित रखना है तो सही ठिकाने पे गेंद गिरनी बहुत ही जरूरी, और इसी की कोशिश करते हुए ईश्वर चाचे। जी हां, सही ठिकाने में जरूर थी, मगर वन बाउंस सीधा 2 खिलाड़ियों के बीच में जो दरार थी, उस दरार को पार करती हुई गेंद सीमा रेखा फरार 4 रनों के लिए। पाहुणी मोका हा गेला चौका, कासार खानावळीचे प्रोप्रायटर मान्य प्रतीश शेठ कासार यांचा सनसनीत चौका। धन्यवाद डीजे मास्टर। 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 59 धावा, आणि जिंकण्यासाठी 60 धावांची गरज असेल। 15 धावांच्या सरासरीने इथे धावा जमवायच्या आहेत जिंकण्यासाठी जय हनुमान काशीद या संघाला। आणि तत्पूर्वी एक खुश खबर आहे सर्व क्रिकेट रसिकांसाठी आणि सर्व संघ मालकांसाठी। भाई भाई ग्रुप रोहा यांच्या माध्यमातून डे अँड नाईट स्पर्धा मे 20-21 या 2 दिवसामध्ये आयोजित केलेली आहे। प्रथम क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते तब्बल 1 लाख रुपये आणि आकर्षक चषक। द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे ते 50,000 रुपये आणि आकर्षक चषक। त्याचप्रमाणे तृतीय क्रमांकाचं पारितोषिक असेल 25,000 रुपये आणि आकर्षक चषक। एंट्री फी ही 10,000 असणार आहे। आणि त्याचप्रमाणे पहिल्या दिवशी ग्रामीण रोहा 7-4 असा हा फॉर्मॅट असेल, आणि दुसऱ्या दिवशी रोहा तालुका 7-4 असा फॉर्मॅट असेल, आणि तिसऱ्या दिवशी टीम टू टीम 7-4 असा फॉर्मॅट असेल। तर ज्या संघांना यामध्ये सहभागी व्हायचा असेल तर आपण ताबिश बंदरकर त्याचप्रमाणे कादीर रोगे यांच्याशी संपर्क साधावा। धन्यवाद। चुरशीचा मर्द रांगड्या मातीचा डीसीबी ग्रुपच्या मावळ्यांचा भव्य काशीद चषकाचा डीसीबी ग्रुप काशीद आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम म्हणजेच काशीद चषक 2022 आलेल्या तमाम संघांचे, संघ मालकांचे, खेळाडूंचे, देणगीदार मान्यवरांचे आणि क्रिकेटमध्ये जाण आणणाऱ्या तमाम क्रीडा रसिकांचे मनापासून हार्दिक स्वागत, दमदार स्वागत। धन्यवाद यासिन मर्चंट सर, धन्यवाद प्रितेश सर। आजच्या दिवसातील एक महत्त्वपूर्ण मॅचच्या दुसऱ्या डावाकडे आपण जाणार आहोत, जिकडे एका बाजूला सर्वे, दुसऱ्या बाजूला काशीद यांच्यामधील महत्त्वपूर्ण लढत रंगते। पहिली बॅटिंग केली होती या ठिकाणी सर्वे संघाने 59 धावा केल्या, ज्यामध्ये देखील जर पाहिलं तर अजित मोहितेच्या 36 धावा याही मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या। 4 षटकार, 1 चौकार आणि 16 चेंडूंमध्ये होत्या त्या। परंतु दुसऱ्या डावामध्ये काय होतंय हे आपल्याला पाहायचंय। 60 धावांचा पाठलाग मागील मॅचमध्ये जर पाहिलं तर रजत मुंडेची बॅट बोलली, आकेश कदम यांची बॅट बोलली। या मॅचमध्ये 60 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करायचा आहे, त्यामुळे तमाम क्रिकेट रसिकांच्या नजरा या मॅचवर देखील असणार आहेत, कारण या मॅचमध्ये जो जिंकेल तो रामराज संघाच्या विरुद्ध खेळणार आहे। दोन्ही गावं जर पाहिलं तर अगदी बाजूबाजूला आहेत।
परंतु या मॅच मध्ये कोण जिंकणार याच्यावर नजरा. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर अंगद पाटील, इनामपुरी, पनवेलचा हा गोलंदाज, समोर रजत मुंडे. पहिला बॉल लोअर फुल टॉस, कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जात आहेत, बॉलला अडवतायत, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, 2 धावा. तर सन्माननीय गंभे सरांचे या ठिकाणी काशी चषकाच्या वतीने काशी चषकासाठी या ठिकाणी आगमन होत आहे. गंभे सर, आपले या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत. कारण ही मानाची स्पर्धा पाहण्यासाठी आपल्या या ठिकाणी आगमन होत आहे. परंतु ही मॅच देखील तेवढीच महत्वाची आहे काशी चषकातील. अकोट टप्प्याचा बॉल पुल केला जातोय रजत मुंडेच्या बॅट मधून, बॉल सीमा रेषा पार पार पार, चौकार. पाहुणी मोका हा गेला चौका. कासार खानावळीचे प्रोप्रायटर मान्य प्रतिशेठ कासार यांचा सनसनीत चौका. अजित मोहिते नावाचं वादळ घोंगावलं, आता रजत मुंडे नावाचं वादळ काशीद संघासाठी घोंगावताना पाहायला मिळत आहे. समोर आहेत अंगद पाटील. अखूट टप्प्याचा बॉल उडवलाय स्क्वेअर लेग फाईन लेगच्या दिशेने, रजत मुंडेच्या बॅट मधून काशीदसाठी येतोय षटकार. ललकार हा गेला बुलंदी षटकार. हॉटेल साईदीपचे मालक मान्य प्रदीप शेठ मुकादम यांचा खणखणीत षटकार. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या? फायर है मैं. अंगद पाटील देखील एक चांगले गोलंदाज आहेत. विविध स्पर्धा त्यांनी लिहिले आपल्या गोलंदाजीच्या जोरावर गाजवल्यात. परंतु समोर रजत मुंडे, बॅट तळपायला सुरुवात झाली आहे. मागील मॅच मध्ये देखील सुरुवात केली होती, शेवटच्या चेंडूवर बाद जरूर झाले, परंतु पहिल्याच षटकात त्यांनी चांगली धावसंख्या बनवली होती. याही वेळेला भिरकावलाय लांब 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 लांब, खूप लांब षटकार. मुंडे, गाव आहे चांबार्ली, तालुका आहे खालापूर, जिल्हा आहे रायगड. बॅटिंग करतोय काशीद मध्ये. तमाम काशीदकरांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य पाहायला मिळत आहे, कारण बॅटिंग होते. 60 धावांचा पाठलाग करत असताना रजतची बॅट तर तळपली आहे. बॅक टू बॅक 2 षटकार लगावले जात आहेत अंगद पाटील यांच्या विरुद्ध. आपण म्हणतो की हे मैदानात उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी धावा येत आहेत, परंतु डाव्या हाताचे फलंदाज देखील इकडे धावा करतायत. काल आशिष चिंदरकरने पहिल्याच मॅच मध्ये अर्धशतक बनवताना, लगातारचे 4 चौकार लगावताना, आज रोहित नार्वेकरला देखील आपण पाहिलं आणि आता रजत मुंडेला पाहतोय. पाच चौकार, काल 4 चौकार मारले गेले लगातारचे, आज 5 चौकार किफायतने किफायतशीर कामगिरी केली आपल्या संघासाठी. अकोट टप्प्याचा बॉल होता, पुन्हा पुल केला जातोय, हाही होतोय सक्सेसफुल. काशीदकरांच्या टाळ्या येत आहेत, कारण येतोय चौकार. पाहुणी मोका हा गेला चौका. कासार खानावळीचे प्रोप्रायटर मान्य प्रतिशेठ कासार यांचा सनसनीत चौका. या स्पर्धेमध्ये भल्या भल्या गोलंदाजांच्या बाबतीत पाहिलं मिळालं की धावा आलेल्या आहेत आणि रजत मुंडे संभारली संघाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन गेले. विविध संघांना खेळत असताना जर पाहिलं तर टेनिस क्रिकेटमध्ये देखील या खेळाडूने, जसं सुमित ढेकळेला आपण पाहतो, या दोघांच्या फलंदाजीमध्ये एक साम्य आहे. सुमित ढेकळे सुद्धा शक्यतो सरळ बॅटने क्रिकेट खेळतात आणि रजत मुंडे देखील जर पाहिलं तर सरळ बॅटने क्रिकेट खेळतात. सर, आपण पाहतोय पहिल्या 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 22 धावा आलेल्या आहेत आणि पुन्हा एकदा मोठा फटका येणार की काय अशी शक्यता होती जरूर, परंतु यावेळेस मात्र हा निर्धाव जाणारा चेंडू आपण पाहतोय. 60 धावांचं लक्ष्य आहे आणि त्याचा पाठपुरावा करत असताना आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये सर 22 धावा आलेल्या आहेत. पहिल्याच षटकात 22 आलेल्या आहेत. बिनबाद 22 धावा काशीद टीमच्या झालेल्या आहेत. सर्वे देखील काही कमी नाहीये आणि काशीद देखील काही कमी नाहीये.
शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. भव्य टेनिस बॉल क्रिकेटचे आयोजक डीसीबी ग्रुप यांकडून ओव्हर संपली. थोडीशी त्वरा करा, कारण यानंतर एक मॅच खेळवायची आणि आपली अपेक्षा आहे की ही मॅच देखील जास्त षटकांची व्हावी. निखिल धारवे, मुरुड तालुक्यातील असा खेळाडू ज्याच्यावर सर्वांच्या नजरा नेहमीच असतात. सर्वेगावचा वंडर बॉय गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय, परंतु मागील मॅचमध्ये आकेश कदमने सर्वांच्या डोळ्याचे पारणं फेडले अशी बॅटिंग पाहायला मिळाली आकेशकडून. संघनायक देखील आहेत, त्याचबरोबरने बॅटिंग बॉलिंग दोन्हीमध्ये चांगली कामगिरी करतात तेच आकेश कदम. बॅटिंगसाठी उडवला जातोय पटका समोरच्या दिशेने, सुटली गेली कॅच आणि बॉल सीमारेषा पार. डीजे कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. कॅचही सुटली आणि 6 धावांचा बोनसही त्या ठिकाणी मिळाला. कोलवा टप्प्याचा बॉल पाहायला मिळाला, समोर खेळला जातोय लॉंग ऑनच्या दिशेने. 1 धाव तिकडे मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाते, 29 वर जाते धावसंख्या. 60 धावांचा पाठलाग करायचा आहे. 60 धावा तसं पाहिलं तर मोठी धावसंख्या आहे, परंतु पाहूयात काय होणार या ठिकाणी. वेस्टर्नच्या पाठीमागे अजित मोहिते नक्कीच या ठिकाणी या मॅच मध्ये आपल्या खेळाडूंची रचना करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु इकडे टार्गेट असेल विकेट. विकेट जर घेतली तरच काशीद दडपणात येईल, अन्यथा काशीद चांगल्या स्थितीमध्ये सध्याच्या घडीला आहेत, कारण रजत मुंडे आणि जोडीला आकेश कदम ही जोडी चांगली कामगिरी करते. यावेळेला इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने अफलातून फटका. 6 षटकार. हा गेला बुलंदी षटकार. हॉटेल साईदीपचे मालक मान्य प्रदीप शेठ मुकादम यांचा खणखणीत षटकार. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या? फायर है मैं. 30 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. रजत मुंडे मी आयकॉन म्हणून इकडे का आलोय दाखवतायत. आणखीन एक बिग हिट. याही वेळेला बॉल पाहूयात किती लांबवर जाईल. गेला, फरार होतोय सीमारेषेच्या पार. षटकार. मुरुड तालुक्यामध्ये आलं आणि पहा या वादळाचा तडाखा या ठिकाणी सर्वेला बसलाय, कारण मोठे फटके त्यांच्या बॅटमधून येत आहेत. धावसंख्या जर पाहिली तर 41 झाली आहे. ओव्हर दुसरी सुरू आहे. 4 ओव्हरमध्ये 60 करायचे आहेत. काशीद कमी गतीने चेंडू टाकला होता, त्याला मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न राहिला. 1 धाव तिकडे घेतली गेली. कमबॅक होऊ शकतं अजूनही. सर्वेसाठी सर्व काही संपलेलं नाहीये, त्यासाठी विकेट घ्याव्या लागतील. धावसंख्या 42 वर गेली आहे. रजत मुंडे एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहे, दुसऱ्या बाजूला आकेश कदम. रजत मुंडे बघता बघता 35 धावांवर पोहोचले देखील. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 5 अर्धशतक पाहायला मिळालेली आहेत. पाहूयात आणखी एखादं पाहायला मिळतंय का. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग नाही होऊ शकलं, परंतु तिकडे निर्धाव चेंडू जरूर येतोय. गरज आहे अशाच प्रकारच्या चेंडूंची. 2 ओव्हर झालेले आहेत आणि 2 ओव्हर झाल्यानंतर जय हनुमान काशीद संघाची धावसंख्या झाली आहे 42. अजूनही 2 ओव्हर बाकी आहेत आणि 18 धावांची आवश्यकता आहे. परंतु मित्र हो, हे क्रिकेट आहे. तुम्ही जर गाफील राहिला तर प्रतिस्पर्धी संघ मॅच मध्ये येतो आणि सर्वेचा प्रयत्न तोच असेल मॅच मध्ये प्रवेश करण्याचा. परंतु सध्याच्या घडीला स्थिती जर पाहिली तर ती काशीदच्या बाजूने आहे. परंतु पाहूया, विलक्षण असा क्रिकेटचा खेळ आपल्याला या ठिकाणी पाहतोय. आज रामराज या संघाने सर्वांना प्रभावित केलंय, परंतु रामराजच्या बरोबरीने खेळणार कोण? काशीद खेळणार की सर्वे खेळणार, याचं उत्तर पुढल्या 10 मिनिटात मिळेल. चला त्वरा करा, यानंतर एक मॅच आहे. 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. पहिल्यांदाच मुरुड तालुक्यामध्ये समालोचन करण्याचा योग आला.
मी माझे मित्र परवेश बेलोसे, सुशांत जाधव या दोघांचाही आभारी असेल, ज्यांच्या माध्यमातून मला इकडे समालोचनाची संधी मिळाली, समालोचनाची आणि पर्यटनाची देखील संधी मिळाली म्हणेल. कारण गेली 2 दिवस मुरुडकरांचा पाहुणचार आम्ही घेतोय आणि त्याचबरोबरीने एक लाजबाब क्रिकेटचं आयोजनही पाहतोय आणि त्याचं समालोचनही करता पाहायला मिळत आहे. मग यासिन मर्चंट सर असू देत किंबहुना प्रितेश सर असू दे, यांच्याबरोबर समालोचनही करायला मिळत आहे. आजच्या दिवसात सर्वाधिक प्रभावित करणारा संघ म्हणजे रामराज आणि तो संघ त्यांची स्वप्नवत वाटचाल आणखी एका मॅच पुरती राहील का, याचं उत्तर मात्र यानंतरच्या मॅचमध्ये मिळेल. आणि जर का ती राहिली तर संपूर्ण रायगड जिल्हा खडबडून जागा होईल आणि रामराजचा नक्कीच या ठिकाणी उदय नक्कीच होईल. या वेळेला पूल करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नव्हतं, एक धाव तिकडे घेतली जाते. अशाच प्रकारचे चेंडू टाकावे लागतील आणि धावसंख्या जर पाहिली तर आता झाली आहे ती 43 धावा धावफलकावर. 17 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडू बाकी आहेत. विकेट टार्गेट कराव्या लागतील सर्व टीमला. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर कालच्या दिवसात चिखणी संघाने बाजी मारली. चिखणी ही नक्कीच बाजूचा संघ आहे. काशीद, सर्वे तिन्ही एकाच पंचायतीमधील संघ. हो क्या बात है, थोडासा कट केला हा चेंडू, पाठवला कीपरच्या दिशेने. 1-1 डॉट बॉल दडपण काशीदकरांचं वाढवेल आणि 1-1 डॉट बॉल मात्र मॅच मध्ये घेऊन येईल सर्वेकरांना. परंतु काशीद सध्या चांगल्या स्थितीमध्ये आहे. घरच्या मैदानात पुढच्या फेरीत जायचा हा इरादा केलाय आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी काशीदचे खूप सारे लहानांपासून मोठ्यांपर्यंत चाहते देखील मैदानात दाखल झालेले आहेत. यावेळेला बिगेट केला जातोय. मिड विकेटच्या दिशेने खेळला गेला हा फटका. एक धाव तिकडे घेतली जाते. बॉल अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी, परंतु आणखीन एक चूक होते. बॉल हाताला लागल्यानंतर सीमारेषा पार 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 पार. चौका. पाहुणी मोका हा गेला चौका. कासार खानावळचे प्रोप्रायटर मान्य प्रतीश शेठ कासार यांचा सनसनीत चौका. चुका आणि चुका, क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. या ठिकाणी 2 चुका झाल्या. एक षटकार गेला, एक चौकार गेला. याही वेळेला एक चांगला चेंडू ऑप्शनच्या बाहेर वेगात टाकण्याचा प्रयत्न होता. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल राज धारवे. आम्ही सहजासहजी मॅच सोडणार नाहीये. जरी चांगली धावसंख्या झाली असेल परंतु सर्वे देखील मुरुड तालुक्यातील एक नामवंत संघ आहे, त्यामुळे ते देखील फाईट करतील. समोर रजत आहेत, समोर जर पाहिलं तर आकेश आहेत. सलामीची जोडी आहे आणि या सलामीच्या जोडीने जर पाहिलं तर 48 धावाही केलेल्या आहेत. राज दारवे यावेळेला चांगला चेंडू, बॉल हवेत, पकडली जाते कॅच, सामन्याला कलाटणी. वा, मॅच मध्ये रंगत वाढली जाते कारण रजत मुंडे बाद होत आहेत. कलाटणी मिळेल का यानंतर, कारण मॅच मध्ये पुन्हा रंगत निर्माण झाली आहे. डीजे संधी साधणी थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट. सागर टुरिस्ट होमचे प्रोप्रायटर मान्य संचित शेठ खोपकर यांची बळीची टाळी. डीजे 11 चेंडू खेळले, 2 चौकार, 4 षटकार, 36 धावा केल्या रजत मुंडे यांनी काशीद गावासाठी. आज रजत मुंडे खूप चांगले खेळले, परंतु एका गोष्टीची अजूनही अपेक्षा, इनिंग मोठी नव्हती आणि मॅच अगदी संपवून आले नाहीयेत. अर्धवट सोडली परंतु मॅच मध्ये टीमला आणले जरूर. गेल्या काही दिवसात थोडेसे फॉर्मसाठी झगडत होते, परंतु आता तो आत्मविश्वास रजत मुंडे यांनी पुन्हा एकदा मिळवलाय. परंतु पाहूया रजत यांची विकेट मॅच मध्ये पुन्हा कलाटणी देईल का, कारण अजूनही 7 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. शुभम जाधव, आकेश कदम जोडी मैदानात. यावेळेला फटका कव्हर पॉइंटच्या दिशेने, एक धाव तिकडे घेतली गेली. बॉल अडवण्याचा प्रयत्न, बॉल फरार, येतोय चौकार. पाहुणी मोका हा गेला चौका. कासार खानावळचे प्रोप्रायटर मान्य प्रतीश शेठ कासार यांचा सनसनीत चौका. आठ धावा धावफलकावर, अजूनही 8 धावा करायच्या 6 चेंडू मध्ये. मॅच संपली आहे का, नाही, हेही विसरून चालणार नाहीये. या स्पर्धेमध्ये असे 2 गोलंदाज होते ज्यांनी 1-1 धावेचे षटक टाकलेले आहे.
कालच्या दिवसामध्ये सूरज पाटील आणि त्याचबरोबरीने जर पाहिलं तर 3 गोलंदाज आहेत, रोहित याने देखील आणि किरण पवार याने देखील, म्हणजे 3 गोलंदाज असे ज्यांनी एक धावेचं षटक याच मैदानात टाकलंय देखील. त्यामुळे क्रिकेटचा खेळ आहे, इथे कधी काय होईल याचा नेम नाही, कधी सर्वे तर कधी काशीद, अशी ही मॅच आहे. आणि विशेष म्हणजे दोन्ही टीमचं नाव जर पाहिलं तर जय हनुमान काशीद आणि जय हनुमान सर्वे आहे. नक्कीच कुणाला आशीर्वाद मिळणार, एकच ग्रामपंचायत जिंकेल, एकच तालुका जिंकेल आणि जय हनुमानच जिंकेल, पाहूयात कोण मिळणार. आणि गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर आता गणेश माळी येत आहेत. मागील मॅच मध्ये मोक्याच्या क्षणी चांगली कामगिरी केली होती, समर्थकांना वाटत असेल आपलाच गाव जिंकला पाहिजे. ओहो, पहिला चेंडू तर अतिशय चांगला येताना पाहायला मिळतोय. सर्वे 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 सहजासहजी मॅच सोडणार नाहीयेत. 5 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. याच खेळाडूने मागील मॅच मध्ये सामन्याचं पारडं बदललं होतं, परंतु तमाम काशीदकरांना त्यापेक्षा नक्कीच असणार आहेत. शुभम जाधव सारखा टेनिस बॉल क्रिकेट मधील आंतरराष्ट्रीय सितारा आज काशीच्या संघात आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. 5 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता. कोण जिंकणार ही मॅच? काशी चषक. ओहो, बॅक टू बॅक दुसरा बॉल, निर्धाव जातोय. क्रिकेटचा खेळ आहे हा, काय होईल याचा नेम नाही. आणि बॅक टू बॅक 2 बॉल निर्धाव आलेत. अजूनही जर पाहिलं तर 4 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. कोण जिंकणार ही मॅच? बलाढ्य सर्वे की यजमान काशीद देखील काही कमी नाहीये, त्यांच्याही नावाचा डंका आपण पाहतो. 4 चेंडू 8 धावा. ओहो, या ठिकाणी बीमर बॅटच्या पट्ट्यात आला नाही. एक मोठी संधी होती मोठा फटका खेळण्याची, परंतु आता संधी असणार आहे कसली? फ्री हिटची. 4 बॉल आणि 7 रनची आवश्यकता. अशा प्रकारचे चेंडू क्रिकेटमध्ये टाकले जात नाही. पंच ताकीद देतील गोलंदाजाला, जर या षटकात असा चेंडू आला तर तुमची बॉलिंग थांबवण्यात येईल. 2 चेंडू निर्धाव आले होते, तिसरा फुलटॉस होता, परंतु तो बॅटरच्या पट्ट्यात देखील नाही आला. फ्री हिट टोलावला जातोय. या ठिकाणी फटका. वा, चांगली फिल्डिंग, क्या बात आहे. मॅच ऑन आहे. आणि एका बाजूला जर पाहिलं तर आकेश कदम आहेत, हेही विसरून चालणार नाहीये. 3 चेंडू बाकी आहेत अजूनही. आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 6 धावांची आवश्यकता. सर, मॅच पुन्हा एकदा रंगात आली आहे. सर्वे काशीद ही मॅच नेहमीच रंगतदार होते. आज पुन्हा एकदा काळजाचे ठोके धडधड 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 दोन्ही बाजूला करत असतील. आपलंच गाव जिंकलं पाहिजे, सर्वेलाही वाटत असेल आणि काशीदकरांना देखील वाटत असेल आपलंच गाव जिंकलं पाहिजे. परंतु दोन्ही संघांना आपण एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात पाठिंबा देऊयात, कारण ही मॅच जिंकली पाहिजे. तर पाहूया कोण जिंकणार ही मॅच. ओहो, पहा, मॅच अगदी दृष्टीक्षेपात होती काशीच्या, परंतु त्याच वेळेला सर्वेने कमबॅक देखील केलाय. परंतु आकेश कदम हे असं नाव आहे, आपल्या गावाला जिंकून देण्याची क्षमता ठेवतात, मोठा फटका मारण्याची क्षमता ठेवतात. मागील मॅच मध्ये त्यांनी ते केलंय देखील. आणि यावेळेला भिरकावलाय बॉल, पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. त्यावर धावा लिहिल्या होत्या 6, गावाचं नाव लिहिलं होतं काशीद. आणि सर्वेसारख्या बलाढ्य संघाला पराभूत करत असताना काशीद संघाने घेतली आहे 3ऱ्या फेरीमध्ये झेप. जबरदस्त कामगिरी. धान्या वाघाची ललकार, हा गेला बुलंदी षटकार. हॉटेल साईदीपचे मालक मान्य प्रदीप शेठ मुकादम यांचा खणखणीत षटकार. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या? फायर है मैं.